मृत समजून हॉस्पिटलमधून घरी घेऊन जात असताना तात्या चक्क जिवंत झाले असा दावा कोल्हापूरच्या पांडुरंग उल्पे कुटुंबियांनी केलाय. पेशंट बघण्याचं कपत्र आलं ते त्याच्या शिशीची बोट त्याच्या हाला लागली. त्यामुळे मुलगी आणि आमचं नातू जावाई त्यांच्या म्हणजे चला परत लाड हॉस्पिटलला आले. तिथं बघितलं तर त्यांचं हृदय चालू झालं. पट्टी बिट्टी काढून हृदय झालं बंद पुढे गेलेली. शरीराची हालचाल थांबलेली पाहून कुटुंबियांनी पांडुरंग उल्पे उर्फ तात्या यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अतिशय वेगानं ॲम्ब्युलन्स घराच्या दिशेने निघाली. वाटेत ॲम्ब्युलन्सला हादरा बसला आणि तात्यांचं निपचित पडलेलं शरीर हलू लागलं. कुटुंबियांनी तात्यांना तात्काळ पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ॲम्ब्युलन्समध्ये तात्यांसोबत त्यांचे नातेवाईक होते. दरम्यान त्यावेळी काय काय घडलं कुटुंबियांनी जसंच्या तसं सांगितलं. आम्ही सगळे परत घरी आलो. फक्त पेशंट आणि आमचे 4 नातेवाईक जावई त्यांचे आमचा मुलगा मुलगी त्या ॲम्ब्युलन्समध्ये येत होते. बरोबर बावड्याच्या भगव्या चौकापत्र अशी ॲम्ब्युलन्स फास्ट आली की बघण्यासाठी नाही कचक्यातनं त्यांना ते हिंदकाळा लागलं पेशंट. त्यामुळे त्यांना काही एकदम पेशंट भगव्या चौकापत्र आलं ते त्याच्या शिशीची बोट हाताच्या हाला लागली. त्यामुळे मुलगी आणि आमचं नातू जावाई त्यांच्या म्हणजे चला परत लाड हॉस्पिटलला आले. तिथं बघितलं तर यांचं हृदय चालू झालं. पट्टी बिट्टी काढून बघितली हृदय परत चालू झालं. बंद पडलेलं पुढे गेलेलं. काही दिवसांपूर्वी घरी असताना पांडुरंग उल्पे यांना हार्ट अटॅक आला होता. त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या. त्यांनी घडलेली हकीकत सांगितलीये. मग म्हटलं पाहुणा तिथं आता तुम्ही का बाहेर बसलायसा? येऊन बघतोय तर घामाचं लोंढं लागलेलं. घामाचं लोंढं लागल्यानंतर मग मी नुसता चहा कपातनं वतून आणि बाहेर देतोय तेवढ्यात बेडवरनं खाली पडलं ते जरा उलटी झाली. त्यासनी उलटी झाल्यानंतर तिने काय मग बेशुद्धी झाली. मग तवर मी दंगा केल्यावर सगळी आलीत आमची शेजारी इकडली तिकडली सगळी. तिथं बसलो जाग्यावर एक खुर्चीवर. तिथंच मला घाम सुटला. घाम सुटल्यानंतर इथं येऊन वाऱ्याला थांबल्यानंतर जराशी गुळणी आल्या का झाली उलटी झाली. एवढंच झालं. तिथनं पुढे मला काही सुद नाही. मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या तात्यांची प्रकृती आता उत्तम आहे. हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर त्यांनी काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात. गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊली तू हाच वर देई, विठू माऊली तू हाच वर देई. येऊन राई हृदय माझ्या, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. पांडुरंग उल्पे हे कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी आहेत. तात्यांकडे वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. प्रकृती बरी झाल्यानंतर तात्या पुन्हा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालेत. सोनी मगर, विजय केसरकरसह कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.